तर आज ना मी मस्तपैकी असं स्नॅक्स म्हणून ना हा चटपटीत पदार्थ बनवलेला आहे. म्हणजे आपल्या घरच्या साहित्यापासून इतका छान हा पदार्थ बनला जातो. नाश्त्यासाठी, सकाळी लहान मुलांच्या टिफिनसाठी, कोणी पाहुणे, गेस्ट, फ्रेंड आले तर अशा वेळी तुम्ही झटकीपटा तुम्ही हे नाश्ता बनवू शकता. ह्याला आपण व्हेजिटेबल कटलेट्स बोलतो. त्यासाठी मी इकडे एक मोठा बटाटा मॅश करून घेतला आहे, थोडंसं ब्रेड चुरा घेतला आहे आणि अशा भाज्या काही बारीक चिरून घेतल्यात. मग तुम्ही आवडीनुसार याच्यामध्ये भाज्या टाकू शकता, ज्या पण तुम्हाला आवडतील त्या भाज्या टाकायचा. एक बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि आवडीनुसार भाज्या कट करायच्या. आता हा बटाटा कुस्करून घेतला ना, त्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या. हे व्हेजिटेबल कटलेट्स इतके छान बनतात ना, अशा छोट्या मोठ्या पार्टी वगैरे समारंभ असतं बघा, अशा वेळेस हे खूप मस्त वाटतात खायला. याच्यामध्ये ना आता चवीनुसार मीठ टाकायचं, थोडेसे जिरे टाकायचे, थोडीशी हळद, थोडा धना पावडर, थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि ह्या नाश्त्याला मस्तपैकी चटपटीत स्वाद येण्यासाठी ना हे असं अगोदर मिक्स करून घ्यायचं. मग थोडा चाट मसाला किंवा असा थोडासा लिंबू रस टाकायचा. मस्त चटपटीत नाश्ता लागतो खाता वेळेस. तर हे सगळं बॅटर एकजीव करून घ्यायचं आणि मग एका छोट्या भांड्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये असं मिक्स करून ह्याचा घोळ बनवायचा. हे बघू शकता, ह्या असा घोळ बनवायचा. मग आपण जे बॅटर तयार केले ना ते साईडला ठेवून घ्यायचं आणि असा हे ब्रेड चुरा करायचा. ब्रेड चुरासुद्धा साईडला घ्यायचा आणि असे छोटे छोटे याचे कटलेट्स बनवायचे, म्हणजेच वड्या बनवायच्या. अशा लहान मोठे जसेही तुम्हाला आवडतील तसे याच्या वड्या बनवा. मग आता हा जो कॉर्नफ्लॉवरचा आपण घोळ केला आहे ना पाण्याचा, त्यामध्ये ह्या सगळ्या वड्या तयार झाल्या की एक एक उचलून असे डिप करायच्या. प्रत्येक वडीच्या टायमाला असं हा मिक्स करायचा घोळण्याचं. खाली कसं कॉर्नफ्लॉवर चिटकलं जातं आणि वरवर सगळं पाणी राहतं, त्यामुळं मिक्स करून घ्यायचं आणि एक एक वडी अशी ओली करून घ्यायची, पाण्यामध्ये डिप करायची आणि मग लगेच ओले असताना ब्रेड क्रमवर असं सेट करायचं. म्हणजे कसं ओलं असल्यामुळं ते लगेच पॅक होतं. हलका हात वापरायचा, अजिबात जास्त काय याला दाब द्यायचा नाही आणि हे असं ब्रेड क्रम ह्याच्यावर सेट होतो, पाहू शकता. अशी प्रत्येक वडी पाण्यामध्ये डिप करायची, प्रत्येक वेळेस पाण्याचा घोळ मिक्स करून घ्यायचा आणि मग ही अशी प्रोसेस करायची. सगळ्या वड्या अशा सेट करून घ्यायच्या, ब्रेड क्रममध्ये अशा पॅक करायच्या. पाहू शकता, पॅनमध्ये थोडंसं तेल तापत ठेवायचं आणि त्याच्यामध्ये एक एक वडी अशी सेट करायची आणि खालून वरून चांगलं याला तांबूस रंग, म्हणजे गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत, तसं बोलायला गेलं तर अगदी कडक होईपर्यंत याला चांगलं फ्राय करा. स्लो गॅस ठेवायचा, अगदी थोडं तेल वापरायचं. हे बघा, मस्त असं दोन्ही बाजूनी छान याला रंग येईपर्यंत भाजून घ्या. मी इतक्या कमी तेलामध्ये याला भाजून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त आपले हे व्हेजिटेबल कटलेट्स तयार झाले आहेत खाण्यासाठी. गरमागरम केचपसोबत, चहासोबत इतका भारी वाटतात ना, नक्की करून बघा. खूप कमी वेळामध्ये होतात, घरच्या साहित्यापासून तयार होतात, बाहेर जाऊन खाण्याची काही आवश्यकता नाही. हे पाहू शकता आपले हे व्हेजिटेबल कटलेट्स किती मस्त झालेत का नाही. वरून इतके क्रिस्पी असतात ना, कारण हा ब्रेड क्रम असतो तो इतका छान क्रिस्पी असतो आणि आतून भाज्या, बटाट्याची स्टफिंग इतकी छान लागते ना, एकदम मेल्ट होती आणि वरून हा क्रंचीपणा खूप मस्त लागतो. एकदा तरी नक्की करून बघा. बटाटा आपल्या घरात असतात, ब्रेड आपल्या घरात असतात आणि भाज्यासुद्धा असतात. तर छोट्या छोट्या भाज्या टाकून हा व्हेजिटेबल कटलेट्स नक्की करून बघा. सगळेजण आवडीने खातात. लहान मोठ्या छोट्याशा भुक्यासाठी ना झटकेपट तुम्ही हे बनवू शकता किंवा सकाळी टिफिनसाठी लहान मुलांना तुम्ही हे देऊ शकता करून. केचपसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत, पुदिन्याच्या चटणीसोबत तुम्ही याला खाऊ शकता. कोणी अचानक पाहुणे, गेस्ट आले तर अशा वेळेससुद्धा तुम्ही याला बनवू शकता. तर नक्की करून बघा. चटपटीत असा मस्त स्वाद आहे आणि खूप सोप्या पद्धतीने बनला जातो. तर एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. सगळ्याला माझ्याकडून होळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.